श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम देता, मला खूप खूप बरं वाटतं, छान वाटतं. आणि तुमच्या प्रेमामुळं मला अजून छान बोलावं वाटतं. आणि अजून काय काय सुचलं की मग मी तुम्हाला लगेच सांगते. छान वाटलं, तुमच्या प्रेमामुळं मी आज बोलू शकते. एक आहे ना, अशीच एक फिरायला गेलो होतो. गेल्यानंतर अशीच मैत्रिणीची चर्चा झाली, असं जेवणावरून ह्याच्यावरून चिडचिडपणाने ते एक असे सांगत होती. तर त्याच्यात मला एक गोष्ट म्हणजे अशी आठवली, जसं अन्न तसं मन. म्हणजे ती अशी सांगत होती की आमच्याकडे बाई येते स्वयंपाकाला, करते, कधी कधी भाज्या चांगल्या होतात, कधी पोळ्या चांगल्या होतात, तर कधी कधी त्या अन्नाला चवच नसते. तर मला त्याच्यातून एक गोष्ट अशी सांगावी वाटते की म्हणतात जसं अन्न तसं मन. मी काही काही मुद्दे लिहून घेतले म्हणून इकडं पाहते, नाही तर तुम्ही म्हणता इकडं पाहून सांगते का काय. तर तसं नाही, काही मुद्दे आहेत ना ते घेतले, ते तुम्हाला सांगावं. आता आपल्याकडं पण कामाला असतात, स्वयंपाकाला वगैरे स्वयंपाकीन बायका वगैरे असतात. साहजिक आहे, आजकाल मुलांना वेळ नसतो म्हणून त्यांना लावायला लागतं. आपल्या बाबतीत पण तसंच असतं. आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो आणि समजा जर टी व्हीला किंवा आपल्या मोबाईलमध्ये जर आपण एखादं छानसं संगीत लावून ते जर आपण ऐकत असलो, समजा स्वामी समर्थांचा तारक मंत्र, मग आपण ते तारक मंत्र म्हणत म्हणत जर स्वयंपाक केला, तर ते मंत्र म्हणता म्हणता आपण चपात्याचं पीठ म्हणा, भाकरी म्हणा, भाजी म्हणा, जे काय असेल ते सगळं अन्नात उतरतं बघा. ते बघा, ते खूपच छान लागतं बघा. नसेल ना तर तुम्ही करून बघा. इकडे मोबाईल ठेवा आणि इकडे स्वयंपाक करा आणि स्वामींचा तारक मंत्र तो जप चालू ठेवा. बघा किती छान स्वयंपाक होतो. आणि दुसरा स्वयंपाक असा बघा की आता समजा प्रत्येक महिलाला टेन्शन असतं, प्रत्येक बाईला काही ना काहीतरी असतं. पण त्या बाईच्या डोक्यात जर खूप काही विचार असले, समजा घरात नवरा भांडला किंवा मुलगा भांडला आणि ती आई किंवा ती बायको जर स्वयंपाक करत असली, तिच्या डोक्यामध्ये काय तेच विचार असतात. तू असं का बोलला, ती अशी का बोलली, म्हणजे सारखा तो विचार करून म्हणजे मग ती स्वयंपाक करत असते. तर ते स्वयंपाक करताना ज्यावेळेस ते जेवायला बसतात ना, त्या अन्नाला गोडी नसते बघा. कारण ती विचार आहेत ना सगळे त्या अन्नामध्ये उतरतात. असं असतं ते. त्याच्यामुळं स्वयंपाक करताना हे करताना तर ती एक गोष्ट अशी की एक असाच एक व्यापारी असतो आणि तो एका दुकानात कामाला असतो. तो काय करत असतो, तिथून आपलं थोडंसं तांदूळ किंवा डाळी किंवा काय असं काय चोरून घेऊन येत असतो तो. आणि त्याचं मन बघा कसं असतं. तर तो चोरून आणतो, पण त्याच्या मनात ना एकदा विचार होतो, अरे आपण एवढं काय चोरीचं अन्न आणलेलं आहे, ते आपण घरात ठेवलेले, एखाद्या साधू संतांना बोलवावं किंवा कोणाला तरी एखादा घरातल्यांना अन्नदान करावं, असं त्याच्या डोक्यात विचार येतो. मग रस्त्याने चाललेले दोन साधू असतात, त्यांना तो जेवायला बोलवतो, जेवण वगैरे देतो, सगळं देतो. आणि काहीतरी खूप असा पाऊस का काहीतरी येतो. त्या पाऊस आल्यामुळं तो काय म्हणतो की तुम्ही आज आहे ना इथंच राहा. मग ते दोघंजणं राहतात तिथं, ते साधू. तर ज्या रूममध्ये ते राहतात त्या खोलीमध्ये तांदूळ, डाळी, साखर, असे काही ड्रायफ्रूट वगैरे हे असे तिथे त्या रूममध्ये असतात. त्या साधूंच्या मनात विचार येतात, अरे हा एवढं सगळं आहे, आपण जर ते घातलं आपल्या त्या जोडीत, ह्याला काय कळणार आहे. आणि करतात की ते तसं. ते करतात, चोरी करतात आणि ते जातात नंतर. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या माणसाच्या डोक्यात येतं की अरे आपण इथे असे हे ड्रायफ्रूट ठेवलेले होते, सामान होतं, आपलं हे सामान गायब कसं काय झालं. त्याचे ते लक्षात असतं, कारण तो चतुर असतो, कारण तो त्याला चोरी करायची माहिती असते आणि वस्तू गेलेली त्याच्या डोक्यात असतं की वस्तू गेली. मग तो घरातल्या सगळ्यांना बोलवतो, बायकोला, मुलांना, त्याच्याकडे कामाला असतात ते दोन माणसं, त्यांना बोलवतो. खूप राग होतो, तुम्हीच घेतलं, तुम्हीच नेलं वगैरे असं इतका राग होतो. पण काय होतं, नंतर ते दोन साधू तिथे येतात परत, त्याचे इथं जेवण केलेले तर ते म्हणतात, हे घे बाबा तुझे हे ड्रायफ्रूट, हे तांदूळ, ही डाळ, आमच्या मनामध्ये वाईट भावना आली म्हणून आम्ही हे तुला दिले. तर ते त्याला विचारतात, तू आम्हाला जे जेवण खाऊ घातलं, तू ते कसं घातलं, कुठून आणलं ते तू. तर तो सांगतो की मी असंच आहे हे. तो म्हणतो बरोबर आहे,
ज्या दिवशी आम्ही सकाळी उठलो, आमचं हे मन शुद्ध झालं, म्हणून आम्ही तुझ्याकडं आलो. आमच्या मनात तू जेवण दिल्यानंतर आमच्या मनात वाईट भावना, वाईट विचाराची भावना आमच्या डोक्यात घुसली. आम्ही तुझ्या घरात चोरी केली, आम्ही ते घेऊन गेलो. पण सकाळी उठल्याच्या नंतर आमचं सगळं आंघोळ विंघोळ स्नान सगळं झालं, आमच्या डोक्यातून ते सगळं गेलं. पोटातले विचार आमचं सगळं साफ झाल्यानंतर आम्ही तुझ्याकडं आलो. आणि त्यामुळं आम्हाला कळलं की तुझं मन, तू आम्हाला चांगल्याने जेवण दिलं. म्हणतात ना, जसं अन्न तसं मन, असं असतं बघा. म्हणून अन्न शिजवताना गृहिणी झालं, कुणी पण आलं, देवाचं नाव जे काही कोणाला स्तोत्र कोणते लावता येतील ते लावून तुम्ही म्हणा, किंवा जप करता करता, किंवा ज्यांना काही देवाची गाणी, देवाचे अभंग येत असतील ते म्हणता म्हणता तुम्ही करा. म्हणजे घरातले बी आनंदित राहतील आणि तुम्ही पण आनंदित राहा. व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.